देव जय देव गौरी कुमारा चंदनाची रोटी कुमकुम केशरा धीरे मूल शोभा तुलसी में पूरे चरणे घाघरिया जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव लंबोर पीतांबर मणिवर वंदना सुंदर वक्र माता भट्टारे सकना संकटी बाबा जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय दीन दयाला सत्य नारायण देवा पंचारति श्रीपति सुरभक्ति भावा देवा भक्ति भावा जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय दीन दयाला सत्य नारायण देवा विधि युक्त पूजन करिए पुराण श्रवणा परिमल द्रव्या सहित पुष्पे माला अर्पण रोगयुक्त शर्करा मिश्रित गोधूमर्चूर प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण देवा तू नारायण जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय दीन दयाला सत्य नारायण देवा शतानंदे विप्रे भूमि व्रते आचरिते दरिद्रदर्शनी अन्ये जाते मोक्षपदाने रे त्यापासून ही भ्रतया कलियुगी सकाशुद्धादे भावासे पूजिता सर्व इच्छित लाभरे देवा इच्छित लाभरे जय दीन दयाला सत्य नारायण देवा जय दीन दयाला सत्य नारायण देवा साधु वैद्य संतदानी पुरदाता प्रिय रे इच्छित पुरा मदांत भोवन व्रतम आचरिरे त्या पापाने संकटी पडणे दुःख भोगी रे मृती भोगी आचरिता देवा जय दीन दयाला सत्य नारायण देवा ऐसा तव व्रत अपार महिमा वर्णो मी कैसा भक्ति पुरस्कर आचरत्या पावसी जगदीशा भक्तांचा कन बाळू करतो धुमधुम सर्वेशा ओरेश्वर सुत वासुदेव विनमी भवनाशा देवा विनमी भवनाशा जय दीन दयाला सत्य नारायण देवा पंचारति वाळू श्रीपति भक्ति भावा देवा भक्ति भावा जय दीन दयाला सत्य नारायण देवा दुर्गे दुर्गण भारी दुर्गण संसारी बोला श्री सत्यनारायण महाराज की जय।
Thank you.
नमस्कार, कोकणात माझं गाव या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज मी आहे माझ्याच गावी कांदळगावमध्ये आणि या कांदळगावमध्ये गेले 3 दिवस इथे कार्यक्रम सुरू आहे। व्रतबंधन सोहळा म्हणजे थोडक्यात मुंज आणि हा जो कार्यक्रम इथे संपन्न झाला गेले 3 दिवस, त्याच्यामध्ये सगळं काही आहे। पूर्ण म्हणजे जसं म्हणता येईल आपल्याला एखादं जे लग्न जसं केलं जातं त्याप्रमाणे संपूर्ण विधी या कार्यक्रमामध्ये केल्या गेल्या आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे आणि हे व्रतबंधन सोहळा का केलं जातं त्यामागचा संपूर्ण इतिहास आणि ते कधीपासून यांच्यामध्ये सुरू आहे याबद्दल आपल्याला हे कांदळगावकर कुटुंबीय आपल्या समोर इथे सगळे बसलेले आहेत। हे सर्वजण आपल्याला ही माहिती पुरवतील। नमस्कार, मी राजाराम कांदळगावकर। आम्ही सर्व इथे कुटुंबीय कांदळकर आणि आमचे आप्तनिष्ठ वगैरे जे काय आहेत ते आम्ही इथे आमच्या इथे माझ्या पुतण्याची मुंज असल्यामुळे, मुंज म्हणजे व्रतबंधन, आणि त्याला आपण सनातन धर्मापासून त्याची आपण सुरुवात झाली असे आपण म्हणायला काही हरकत नाही। तर आता हा आमचा पुतण्या, त्याचं नाव आहे लक्ष, तर त्याची आज मुंज होती आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्व आप्तेष्ट इथे कांदळगाव मुक्कामी इथे आम्ही आलेलो आहोत। मागच्या 3 दिवसापासून हा कार्यक्रम सुरू आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीला हळद लावणं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात मुंजीचा कार्यक्रम आणि तिसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा, असा पूर्ण एकंदरीत 3 दिवसाचा कार्यक्रम आम्ही सर्व लोकांनी इथे एन्जॉय केला आहे काय। पण ह्या मागची मुख्य भूमिका अशी की सनातन धर्मामध्ये जे काय जाती जमाती धर्माच्या ह्याच्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे आमची जी कास्ट आहे, आमची जी जात आहे ती दैवज्ञ ब्राह्मण म्हणून लागते। पण ह्या समाजाबरोबर इतर पण समाज त्याच्यामध्ये मुंजीचा कार्यक्रमात समाविष्ट केले जातात। उदाहरणार्थ ब्राह्मण, त्याच्यानंतर बामण लोक, त्यानंतर जे मेस्त्री काम करतात सुतार समाज, ह्या समाजाचा याच्यामध्ये जास्त समावेश केला जातो। आणि त्याचं मुख्य उद्देशच असं आहे की जसं आपण पहिले 4 आश्रम समजले जातात, त्याच्यामध्ये पहिला जो असतो आश्रम तो गुरु आश्रम, की ज्या ठिकाणी मुंज झाल्यानंतर जे मुलं असतात ती गुरुकडे शिक्षण घेण्यासाठी किंवा पुढचं त्याचं शिक्षण व्हावं आणि त्या माध्यमातून पुढे त्याचं आयुष्य हे चांगल्या पद्धतीने त्याने हे करावं, त्यासाठी गुरुकुलमध्ये जसं आपण महाभारतामध्ये जसं बघितलं किंवा ह्याच्यामध्ये रामायणामध्ये आपण त्याचा उल्लेख केलेला आहे काय। तर तशी ती परंपरा ही जुनीच असल्यामुळे या परंपरेच्या माध्यमातून त्यांना चांगलं शिक्षण दिलं जातं, गुरुकडून शिक्षण दिलं जातं आणि पुढे मग त्याचं चांगल्या पद्धतीने त्याला जी काय आवड असेल त्या पद्धतीने ती व्यक्ती आपल्या आवडीनुसार आपला व्यवसाय किंवा नोकरी धंद्यामध्ये आपलं नाव कमवत असते। तर हा जो कार्यक्रम आहे हा 3 दिवस आम्ही या ठिकाणी साजरा केला आहे आणि त्या माध्यमातून ही जी काय परंपरा आहे आतापर्यंतची ती आणि ह्या पुढेही ती तशीच चालू राहील का, हेच माझा तुम्हाला सांगण्याचा मुख्य उद्देश हाच की ह्या परंपरा अशाच पुढे चालू राहतील आणि त्याचं लोकांना महत्त्व म्हणजे सांगितलेलंच आहे। आता माझा भाऊ कालिदास हा या संदर्भात आणि काही गोष्टी असतील त्या तुमच्यासमोर मांडेल। या इथे राजाराम काका आहेत, त्यांनी त्यांच्या सनातन धर्माप्रमाणे जे काही त्यांच्या समाजामध्ये ही जी पद्धत आहे मुंजची, त्याला आम्ही व्रतबंधन असंही त्यांनी सांगितलं आहे। तर त्याच्याबद्दल त्यांनी ते आपल्यामध्ये का करतात, कसं करतात ह्याबद्दल माहिती दिलेली आहे। आणि आता आपल्या समोर आहेत त्यांचेच भाऊ
कालिदास काका ह्या पुढची जी काही माहिती आहे, जो 3 दिवस कार्यक्रम कशाप्रकारे इथे त्यांनी संपन्न केला त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देतील, जेणेकरून ह्या व्हिडिओमध्ये जो आपण कालपर्यंत एक व्हिडिओ बघितला, अजून एक जो व्हिडिओ आपण पुढे पाहणार आहोत त्यामध्ये आपल्याला ह्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती आपल्याला मिळेल, जेणेकरून आपण कार्यक्रम बघताना त्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या गोष्टी का घडलेल्या आहेत, त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहे हे आता कालिदास काका पुढे आपल्याला सांगतील. आपल्याला माहिती असेलच की कांदळगावकर कुटुंबियातर्फे आमचा हा कार्यक्रम गेले 4 महिने आमचे सर्व बंधू, आमच्या वहिनी, त्याचप्रमाणे आमचा गावी राहणारा भाऊ संतोष कांदळगावकर याच्या मुलाचं व्रतबंध म्हणजे मौजी बंधन कार्यक्रम आणि त्याच्या संपूर्ण आमचा जो परिवार आहे, मध्ये आमची वहिनीचे संपूर्ण ती माहेरवासिनी संपूर्ण येणारे आमच्या बहिणी माहेरवासिनी, परत तिच्या घरची लोकं म्हणजे तिच्या बहिणी, तिचे भाऊ सर्व मिळून आज आम्ही या ठिकाणी जवळजवळ आज 4 दिवस आम्ही इथे आहोत. आणि हा मौजी बंधनाचा कार्यक्रम आम्ही सुरुवातीला नवग्रहाचा पहिल्यांदा कार्यक्रम करावा लागतो. ज्यावेळी म्हणजे लग्न ज्यावेळी करतात मुलं, ती जवळजवळ म्हणतात ना, आता सध्याच्या वयाप्रमाणे 30च्या नंतरच जवळजवळ मुलं लग्न करतात. तर त्याप्रमाणे ज्यांना मुंज हा प्रकार जो असतो तो खरा नियमानुसार मुलगा ज्यावेळी जन्माला येतो त्याच्या 8व्या वर्षी हा मुलाची मुंज केली जाते. आणि माझ्या भावाने सांगितलं गुरुकुलमध्ये गेल्यानंतर त्याला शिक्षण दिलं जातं. पूर्वी शिक्षणाची पद्धत कशी होती की गुरुजवळ जायचं, त्याच्याकडनं शिक्षण घ्यायचं आणि त्याच्यानंतर तो मुलगा ती एक विद्या घेऊन त्यानंतर पुढचं आपलं शिक्षण असेल, शाळेत जाणं असेल, ही शाळा म्हणजे गुरुकुल थोडक्यात. आताची प्रथा जी आहे ती आपण डायरेक्ट मॉन्टेसरीमध्ये किंवा क्लासेसमध्ये आणि ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन आपण आता एक प्रावीण्य मिळवतो. मुलं मोठी होतात, इंजिनियर होतात आणि चांगल्या नोकऱ्या त्यांना मिळतात. परंतु आजकालचा जो युवक आहे तो हा खर्चिक प्रकार जवळजवळ आज तुम्ही पाहिलं असेल की हा मुंजीचा प्रकार आहे संपूर्ण लग्नाप्रमाणे असतो. कारण लग्न जसं आपण करतो, नवग्रह असो, हळद चढवणं असो, त्याच्यानंतर लग्न आणि हा जो खर्चिक प्रकार असतो, हॉल मिळवणं, म्हणून आम्ही गावच्या ठिकाणी माझा भाऊ जो राहतो आणि ह्या माझ्या पुतण्याची मुंज लक्ष कांदळगावकर याची मुंज, जेणेकरून आमच्या संपूर्ण दैवज्ञांना त्याचप्रमाणे आमच्या ग्रामीण म्हणजे आमचे गावचे लोक आहेत त्यांनासुद्धा एक वेगळं असं वातावरण वाटलं की मुंज म्हणजे हा काय प्रकार आहे. आणि खरोखरच त्यांनी जो हा कार्यक्रम पाहिलेला आहे ती सुद्धा लोक एवढी खुश झालेली आहेत की त्यांनासुद्धा असं वाटायला लागलं की मुंज हा कार्यक्रम आहे, आपण स्वतः आपल्या नजरेने पाहावा. आणि एवढा उत्कृष्ट कार्यक्रम माझ्या भावाने संपूर्णपणे माझ्या वहिनीने आयोजित केलेला आहे, त्याचं श्रेय मी त्याला देतो. आणि त्याचा मागचा उद्देश असा की मुलांना या माध्यमातून आपला धर्म, सनातन धर्म, आपला हिंदू धर्म, आपली संस्कृती याचं कुठेतरी आपल्याला ज्ञात व्हावं. कारण मुलांना, आजकालच्या मुलांना काय असतं माहिती आहे, आपली संस्कृती, आपले संस्कार हे काहीच माहिती नसतात. आपण आज इंग्लिश मिडियमकडे वळतो आणि इंग्लिश मिडियमकडे वळल्यानंतर आपले जे संस्कार आहेत ते आपल्याला घडवत नसतात. त्यामुळे आपण ही पारंपरिक जो आपलं मौजी बंधनाचा कार्यक्रम आहे, आम्ही हिंदू दैवज्ञ ब्राह्मण आणि ही आमची जात असल्यामुळे ज्याप्रमाणे ब्राह्मणांमध्ये या मौजी बंधनाचा प्रकार आहे तसंच आम्ही सुद्धा दैवज्ञ ब्राह्मण आहोत. देवाचे सोनार म्हणतात त्याला. म्हणजे ज्यावेळी देवाचं काम, आता आपल्या देवाची जी कामं असतात ती आम्हाला का दिली आहेत तर आमचे देव घासणं किंवा देवाची कामं असणं ही आमच्याकडे असतात. का तर आम्ही सोनार, जातीने सोनार आहोत, परंतु आम्ही दैवज्ञ ब्राह्मण सोनार आहोत. म्हणजे ज्याप्रमाणे ब्राह्मणी करतात त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा अधिकार आहेत ब्राह्मणी करण्याचे. त्याप्रमाणे आमची काही लोक ब्राह्मणी करतात. त्याप्रमाणे प्रत्येकजण पूजा वगैरे, विविध गणपती वगैरे या ठिकाणी सुद्धा आमची लोक त्या ठिकाणी पौराणिक करण्यासाठी जात असतात. आणि असा हा कार्यक्रम लोकांनी पाहावा, लोकांना ज्ञात व्हावं आणि या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावं. आणि आता तुम्हाला माहिती असेल, आम्ही मुंबईमध्ये हा जो कार्यक्रम आहे मौजी बंधनाचा, या आमच्या संस्थेत, आमची दैवज्ञ समाजनी परिषद आहे, हितवर्धक समाज व्हाल, अनेक संस्था, आमच्या जवळजवळ 40 पोट जाती आहेत. त्याचप्रमाणे आता माझ्या भावाने म्हणाल्याप्रमाणे इतर समाजात देखील
आज जो मौजीचं बंधनाचा कार्यक्रम आहे तो केला जातो आहे. परंतु आता जसं जसं युग पुढे जातं आहे तसं तसं आता लोक काय करतात, सार्वजनिक मुंजी बंधनाचा कार्यक्रम करतात. आणि आम्ही त्या माध्यमातून गेलेलो आहे. म्हणजे लोकांना 500 रुपयामध्ये आम्ही एक दिवसाचा फक्त त्याच्यामध्ये फरक असाच असतो की हा कार्यक्रम करताना जी मुंज असते त्या मुंजीमध्ये लग्नाचं प्रकार संपूर्णपणे असतं, फक्त मुलगी नसते. म्हणजे हा जो बट्टू असतो आणि म्हणून त्याला बट्टो मंगलम असं जे म्हणतो, कुर्यात बट्टो मंगलम असं त्याचं एक आम्ही त्याचं हे दिलेलं आहे. आणि ही मुंज प्रत्येक घराघरात मुलं आज करतात. परंतु असा प्रकार आहे की लग्नाच्या अगोदर प्रत्येकाला मुंज हा प्रकार करावाच लागतो, त्याच्याशिवाय त्याचं लग्न होत नाही. म्हणजे जानवं, आपण जे जानवं घालतो आणि त्या जानव्याचं एवढं आहे की मंत्रोपचार करून हे जे जानवं घातलं जातं आणि ब्राह्मण वेद मंत्रोपचार असतो तो त्याच्या कानामध्ये त्याला वैदिक संपूर्णपणे हिंदू सनातन नीतीप्रमाणे त्याला संपूर्ण त्याचे मंत्र असतात, ते त्याच्या जो बटू असतो त्या बटूच्या कानामध्ये सांगितले जातात. आणि हेच खरं शास्त्र आहे, जेणेकरून हा मुलगा उद्या गुरुकुलमध्ये जाऊन मोठा व्हावा. आता गुरुकुल हा प्रकार आता कमी झालेला आहे, परंतु हा संपूर्ण 3 दिवसाचा आमचा कार्यक्रम, हळदीचा कार्यक्रम झाला, नवग्रहाचा कार्यक्रम झाला, मुंज झाली. लोकांना या गावामध्ये लोकांना माहिती पडावं म्हणून लोकांना आम्ही आमंत्रित केलं. संपूर्ण भोजनाचा कार्यक्रम झाला, वरात झाली. आणि पारंपरिक प्रथेप्रमाणे आमचा जो ग्रामदैवत आहे रामेश्वर, या रामेश्वराला आम्ही वाजत गाजत जाऊन निमंत्रण देतो, गावातल्या लोकांना निमंत्रण देतो. आणि अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही 3 दिवस. आणि आज आमचा सत्यनारायणाची महापूजा, म्हणजे जेणेकरून जो कार्यक्रम सत्यनारायणाची महापूजा केली तो तिथे समाप्त होतो अशा प्रकारचा. आणि 5व्या दिवशी आपल्याला माहिती आहे 5 परतन होतं, परंतु इथे लग्नाचा प्रकार नसल्यामुळे जे काही जो हे असतो 5 परतनाचा कार्यक्रम तो आमच्या घरी होतो. आणि जे आमचे आप्तेष्ट जे सर्व आमचे बहीण भाऊ सर्व जे असतात ती लोक येतात आणि ह्या कार्यक्रमाचा आम्ही समारोप करतो. आणि याविषयी माझी पुतणीसुद्धा या ठिकाणी आहे, प्राची कांदळगावकर, तीसुद्धा याबाबत आपल्याला माहिती देईल. आणि मी तिला आता या ठिकाणी माईक सोपवतो. धन्यवाद. सुंदरपणे सहज सोप्या भाषेमध्ये काली काकांनी छानपैकी आपल्याला समजावून सांगितलं आहे की हा कार्यक्रम का करावा लागतो, कसा करावा लागतो, त्याचं महत्त्व काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी काकांनी समजावून सांगितल्या. फक्त काल आम्ही इथे स्वतः जातीनिशी हजर होतो, त्यावेळी स्टेजवरती आम्ही पाहिलं की बट्टू म्हणजेच आपला लक्ष इथे आहे, आता थोडीशी स्माईल पण देतो आहे. तर त्याला तिथे ज्या काही विधी करत असताना भिक्षुकी हा सुद्धा एक विधी करायला सांगितला होता, किंवा भिक्षुकी मागायची. आणि काही जण तर देत होते त्याला भिक्षा म्हणून, तिथे खाद्यपदार्थ ठेवले होते आणि त्याला सांगत होते की भिक्षाम भवती देई असं सांग म्हणून. परंतु काल तो लाजत होता. हरकत नाही. तर प्राचीताई आपल्याला आता या भिक्षुकीबद्दल आणि त्यानंतर ते जानवं घातलं जातं, तर त्या जानवं घातल्याच्या नंतर म्हणजे त्याच्यासाठी काय नेमकं आहे, त्या जानवं का घालावं लागतं, त्याचं महत्त्व काय आहे, त्यानंतर जानवं घातल्यानंतर काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला प्राचीताई सांगतील. जसं की आपण मुलाखतीच्या सुरुवातीपासून पाहत आलो की माझ्या वडिलांनी मुंजीबद्दल माहिती दिली, माझ्या काकांनी मुंजीबद्दल माहिती दिली. तर आता थोडक्यामध्ये मी भिक्षुकीबद्दल सांगणार आहे. भिक्षुकी हा प्रकार जो आहे तो तसं बघितला तर पूर्वापार चालत आलेला आहे. थोडंसं मी मागे नाही, म्हणजे की रामायण असेल, महाभारत असेल, बरोबर, या काळामध्ये जेव्हा वयाच्या 8व्या वर्षी शिक्षा घेण्यासाठी आपले आईवडील गुरुच्या हाती सोपवायचे आपल्या मुलाला, तेव्हा ते काय म्हणायचे की आजपासून तुझे आईवडील हेच आहेत. म्हणजे काय झालं, मुलाचे पहिले आई वडील हे त्याचे गुरु असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला जे गुरु जे आपल्याला ज्ञान देणारे आहेत ते देखील आई वडिलांसमानच आहेत. तर त्यानंतर गुरु शिक्षा, वेदांचा अभ्यास व्हायचा. आपली वेद तर सर्वांना माहीतच आहेत, त्याबरोबर नुसता वेदांचा अभ्यास नसावा तर त्याबरोबर शस्त्र कशी बाळगायची, ती कशी वापरायची याचा देखील अभ्यास करून घेतला जायचा. आणि नंतर शेवटी भूक लागायची. म्हणजेच काय, तर भिक्षुकी हा प्रकार कधी उदयास आला, कारण याचा अर्थ असा की आपले पाय हे सदैव जमिनीवर असावे.
गर्व माणसाला अतिगर्व चढू नये, कारण की वेदांचा अभ्यास केल्यावरती, ते ज्ञान मिळवल्यावरती, शास्त्रांचा अभ्यास केल्यावरती, ते ज्ञान मिळवल्यावरती त्या बटूला म्हणा किंवा त्या मुलाला गर्व होऊ नये, यासाठी त्याचे पाय जमिनीवर राहावे म्हणून भिक्षुकी ही पद्धत उदयास आली. भिक्षुकी म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दुसऱ्यांकडून भीक मागून खाणं. आपल्या पदरात जे काही पडेल ते सोनं चांदी काही असो ते पवित्र मानून आपल्या पोटामध्ये घालून आपला उदरनिर्वाह करणं म्हणजेच भिक्षुकी आलं. त्यामध्ये कोणतीही अट नसायची की आम्हाला हेच हवं तेच हवं, कारण की या गुरुकुल क्षेत्रामध्ये जी मुलं यायची ती राजा महाराजांची म्हणा, प्रत्येक काय म्हणतो आपण स्तरावरची जी मुलं असायची, उच्च श्रेणीतली म्हणा, ती इथे गुरुकुलमध्ये यायची. तर त्यांचे पाय जमिनीवर असावे हाच एक उद्देश असायचा. दुसरा मुद्दा असा तर जनेऊ. जनेऊ म्हणजे काय झालं, त्याला यज्ञोपवीत असं आपण म्हणतो, तर त्याबद्दल पण मी माहिती देईन. तर त्याचप्रमाणे भिक्षुकी हा जो शब्द आहे किंवा जी पद्धत आहे ती उदयास यासाठीच आली की गुरुकुलमध्ये मुलांना जे विद्या प्रदान केली जायची, गुरूंकडून जी विद्या शिकवली जायची, जसे की वेद असतील, शस्त्र असेल, यांची विद्या असेल, तर वेदांमध्ये शास्त्रामध्ये जेव्हा मुलगा पारंगत व्हायचा तेव्हा कुठेतरी त्याला गर्व होऊ नये, ठीक आहे, किंवा या व्यतिरिक्त त्याला दुसऱ्यांपेक्षा आपण अहंभाव म्हणतो ना, आपण दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत, ही भावना त्याच्या मनामध्ये येऊ नये, याकरता भिक्षुकी हा जो प्रयोग आहे तो गुरूंकडूनच केला जायचा. भिक्षुकी भिक्षा कशी मागावी अथवा भिक्षुकी परंपरा कशी चालवावी ही जी पद्धत आहे ती गुरूंकडून शिकवली जायची. म्हणजे एकीकडे वेदांचा अभ्यास तर दुसरीकडे आपले पाय नेहमी जमिनीवर राहावेत, लोकांशी आपला संपर्क कसा राहावा, लोकांबरोबर आपली मतं म्हणा, आपले विचार कसे असावेत किंवा इतरांचे विचार आपण समजून घेण्याची पद्धत ही जी आहे ती याच परंपरेद्वारे पुढे चालत आलेली आहे, बरोबर. त्यामुळे भिक्षुकी ही या सगळ्या गोष्टींना जन्म देखील देते. आणि भिक्षुकीचा प्रकार जो आहे तो अतिशय उत्तम आणि गुरु आणि शिष्य या दोघांमध्ये जी समानता आहे विचारांची म्हणा किंवा विचारांच्या देवाणघेवाणांची समानता आहे ती चांगली राहावी, किंवा या व्यतिरिक्त त्या गुरुकुलमध्ये शिकणारी जी मुलं आहेत त्यांचं एकमेकांबरोबर चांगली वागणूक असावी, यासाठी त्यांना एकत्र वेगवेगळ्या घरांमध्ये पाठवलं जायचं. जे काही आपल्या पदरामध्ये पडेल तेच चांगलं मानून आपलं पोट भरावं आणि दुसऱ्यांना समोरच्याला चांगले आशीर्वाद द्यावे, चांगले बोल द्यावे, जेणेकरून आपल्या मुखातून दुसऱ्यांबद्दल चांगले विचार उत्पन्न होतील आणि समोरच्याचे देखील आशीर्वाद आपल्याला मिळतील. या सगळ्या भावनेतून ही भिक्षुकी जी आहे ती जन्मास आली. प्राचीताईंनी सुद्धा एक चांगलं आपल्या भिक्षुकीबद्दल सांगितलं आहे की गुरुकडून आपण काय शिकलो आहोत आणि त्याचा वापर आपल्याला पुढेही तसाच करायचा आहे. त्यामुळे गुरुकुलामध्ये वेगवेगळे विषय शिकवले जायचे, ज्ञाती धर्म सगळे जे काही विषय आहेत ते शिकवले जायचे. तर आता एक जानवं जे आपण मगाशी राहून गेले थोडंसं जानवं घातलं जातं आणि त्याच्यानंतर ते पूर्णपणे त्या जानव्याची जी पुढे जानवं घातल्यानंतर कोणत्या गोष्टी करायच्या असतात त्याबद्दल अजून थोडीशी माहिती आपल्याला प्राचीताई देतील. जसं की मगाशी आपण भिक्षुकीबद्दल जाणून घेतलं, तर आता त्याचा पुढचा मुद्दा म्हणजे जनेऊ. त्याला आपण जनेऊ म्हणतो, जानवं म्हणतो, आपल्या बोलीभाषेमध्ये आपण जानवं देखील म्हणतो आणि शुद्ध आणि धार्मिक पद्धतीमध्ये आपण त्याला यज्ञोपवीत असं म्हणतो, ठीक आहे. त्यामुळे ज्याला जसं जमेल तसं ती व्यक्ती उल्लेख करत असते. आणि सुरुवातीलाच जसं माझ्या वडिलांनी जनेऊबद्दल सांगितलेलं आहे, माझ्या काकांनी सांगितलेलं आहे की मुंजीमध्ये कशा पद्धतीने ही विधी केली जाते, बरं. तर आता मी थोडक्यामध्ये जानव्याबद्दल तुम्हाला माहितीही देणार आहे की मुंजीमध्ये जसं की जानवं धारण केलं जातं, म्हणजे याचा अर्थ असा की तो मुलगा जो आहे तो धार्मिक कार्यांमध्ये म्हणा किंवा त्याच्या हातून ती धार्मिक कार्य आता घडू शकतात किंवा तो मुलगा जो आहे तो परिपक्व झालेला आहे त्या धार्मिक विधी करण्यासाठी, म्हणून यानंतर त्याला एक जबाबदारी दिली जाते. त्यानंतर जेवताना म्हणा ती एक पद्धत असते चित्रावळ. चित्रावळ म्हणजे काय आलं, आपण पाणी सोडणं म्हणतो,
ती एक पद्धत त्यांना फॉलो करावी लागते. दुसरी गोष्ट की पाणी आचमन करावं लागतं. या ज्या पद्धती आहेत त्या त्यांना काटेकोरपणे फॉलो कराव्याच लागतात. कारण एकदा का तुम्ही जनेऊ धारण करता म्हणजे काय झालं, ते तुम्ही परिपक्व होता. आणि अशा पद्धतीने जेव्हा मुंज झाल्यावरती कोणी आपल्याकडचं म्हणा किंवा बाहेरचं म्हणा जेवणासाठी बोलवलं जातं किंवा ब्राह्मण समाजामध्ये बोलवलं जातं. एक ब्राह्मण म्हणून एक दर्जा उत्तम मिळतो. का तर धार्मिक विधी करण्यासाठी. कारण तो मुलगा त्या पद्धतीने धार्मिक विधी करण्यासाठी तयार असतो. हा त्याला एक मोठा मान मिळतो. आणि जो आपल्या सनातन धर्मामध्ये आपल्या धार्मिक विधी करण्यासाठी जो आपल्याला मान दिलेला आहे तो सगळ्यात श्रेष्ठ आणि उत्तम मान म्हणतो आपण. त्यामुळे जनेऊ धारण केल्यावरती खरंच एक जबाबदारी म्हणा त्या मुलावरती येते. आणि आपलं कुटुंब, आपला समाज आणि आपला धर्म पुढे कसा वाढेल, आपल्या विचारांची देवाणघेवाण कशी चांगली राहील, चांगले विचार आपण कसे पेरू शकतो आपल्या घरातल्या लोकांमध्ये, समाजामध्ये, हे एक तो बळकटपणे म्हणा किंवा धडाडीने हे कार्य उत्तमरित्या करू शकतो. इतकी या जनेऊमध्ये ताकद असते. आपल्याला माहितीच असेल की आता माझा भाऊ, माझी पुतणी, त्याचप्रमाणे आमचे सर्व पाठीमागे सर्व माझे भाऊ वहिनी सर्व आम्ही या अतिशय जो 3 दिवसाचा कार्यक्रम झाला, अतिशय छान कार्यक्रम झाला. आणि आमची पण सर्वांची एकत्र भेटीगाठी झाल्या. दुसरी गोष्ट की गावातली सर्व मंडळी एका मनाने, एका दिलाने सर्वच जेवण करतो आहे, कोण पाणी आणतं आहे, कोण हॉलची साफसफाई करतो आहे, परत कोणी भजनासाठी स्वतः उत्स्फूर्तपणे भजन करायला येत आहेत. आणि अशा प्रकारे एक आनंदाचा क्षण जो म्हणतो तो गावात बघण्यासारखा असतो. आणि ते म्हणजे गाव आमचं सुख समृद्ध आमचं कांदळगाव. आणि या कांदळगावात कोकण आमचं गाव असा एक आमचा कोकणात माझं गाव हा यूट्यूब चॅनल आहे. आपण सुद्धा त्या आमच्या संपूर्ण कांदळगावात ज्या घडामोडी घडतात किंवा इतर आमच्या देवस्थानचे कार्यक्रम असतील, आमचा दरवर्षी दर 3 वर्षांनी रामेश्वर त्या किल्ल्यावरती जातो, मोदयाला जातो, अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम गावात, क्रिकेट स्पर्धा असू देत, विविध स्पर्धा लहान मुलांचे असू देत, आणि अशा प्रकारचे मुलांचे डान्सिंगचे कार्यक्रम असू दे, म्हणजे कलेला वाव देणं. आणि अशा प्रकारचा आमचा चॅनल आणि आपण खरोखरच पाहावा. आणि अशा प्रकारचे आज आमचा जो मौजी बंधनाचा कार्यक्रम त्याचंसुद्धा त्यांनी वृत्त संकलन केलेलं आहे. अतिशय छान असं त्यांनी केलेलं आहे. तर आपण सर्वांनी पाहावा. आणि मी मनापासून कोकणात माझं गाव यांचे मी आभार मानतो आणि मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय पूर्ण उत्साहामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये अगदीच लहान मोठ्या थोर मंडळींनी हा जो कार्यक्रम आहे तो पार पाडला. आणि ह्यामध्ये बटूची बहीण आहे, ताई आहे, काका आहेत, आत्या आहे, मावशी आहे, आई आहे आणि असे असंख्य नातेवाईक, सहकुटुंब, सहपरिवार यांनी हा कार्यक्रम उत्तमरित्या साजरा केला. तर आता आपण जाणून घेऊया ह्या लहान मुलांना कसं वाटलं, त्याच्यानंतर त्याची ताई आहे, ताईला कसं वाटलं हा कार्यक्रम पूर्णपणे अगदी मनमोकळ्यापणाने. मी स्वतः 3 दिवस कार्यक्रम बघतो आहे, तर सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आहे. तर या एन्जॉयपणाबद्दल थोडीशी माहिती आपल्याला हे इथे देतील. लक्ष, आमचा भाऊ, मुंज हा प्रकार काय असतो हे आम्हाला माहीत नव्हतं. तर ह्याने आम्हाला बहीण म्हणून या नात्याने निमंत्रण दिलं आणि आम्ही त्या निमंत्रणाला अगदी काय म्हणतात ते आग्रहाचे निमंत्रण, सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून हा कार्यक्रम आनंदाने मोठ्या उत्साहाने इथे पार पडला. मुंज हा प्रकार एक बघितला नव्हता, पण खरोखर इथे आल्यामुळे हा मुंज हा प्रकार काय असतो हा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. खरोखर भरून आले, म्हणजे खूप छान वाटले हा मुंज हा प्रकार बघून. मी समीक्षा कांदळकर, लक्षची काकी, लाडकी काकी. लक्ष मुंजीला एवढी मजा केली आहे की आता मला असं वाटतं की आमच्या ह्याच्यामध्ये झालीच नाही एवढी मजा. गावातली मुंज कशी असते ती इथे कळली. आम्हाला तर माहिती आहे, पण आता इतरांनासुद्धा कळले आणि खूप मजा केली. आम्ही एवढी मजा केली की बस रे बस.
एन्जॉय, फुल मजा. नमस्कार, माझं नाव दर्शन गुजराती. लक्ष कांदळगावकर याची आज 3 दिवस म्हणजे कंटिन्यू आता लग्नासारखं म्हणजे वातावरण म्हणायला हरकत नाही. फक्त नवरी नव्हती म्हणजे वधू नव्हती, तर सर्वांनी उत्साह एवढा म्हणजे होता की प्रत्येकजण आपापली कामं प्रॉपर म्हणजे आपापल्या परीने पूर्ण करत होता आणि तेवढीच मजाही करत होता. सर्वांमध्ये म्हणजे एवढा उत्साहाचा आनंद होता की असं काय जणू पूर्ण वातावरणच एकदम वेगळं झालेलं. आणि आपला लक्ष्यला पण आता म्हणजे समजूतदारपणा आता यायला लागला आहे. म्हणजे मुंजीनंतर एक प्रकारची जबाबदारीसुद्धा त्याची वाढलेली आहे की आपल्याला आता पुढची कर्तव्य म्हणजे काय आपल्याकडून घडलं जाणार आहे आणि काय पुढे आपल्याला काय संस्कार आपल्यावर घडणार आहेत याची त्याला आता पूर्णपणे जाणीव झालेली आहे या मुंजीच्या संपन्न झाल्यानंतर. आणि खूप खूप धमाल केली सर्वांनी. मी इकडची माहेरवशीण आहे. माझं नाव दक्षा दिलीप मोनकर. माझं सासर देवगड मोंढ आहे. आजपर्यंत एवढी माझे भावंडे आहेत. आज माझं वय 65 आहे. एवढ्या वर्षात मी कोणाचं कार्य झालेलं बघितलं नव्हतं, पण माझ्या छोट्या भावाचं लग्नही ह्याच घरामध्ये झालेलं आहे. म्हणजे आमचं जुनं घर आहे ना, तिथे पहिलं लग्न त्याचं झालं आणि आज त्याच्याच मुलाचं मुंजीबंधन आज या घरात झालेलं आहे. त्याबद्दल आज जर माझे आईवडील असते तर त्यांनाही खूप आनंद झाला असता. आज मी खूप भरून पावली की माझ्या भावाचं माझ्या भाच्याचं जे हे कार्य होतं ते उत्तम रीतीने पार पडलेलं आहे. आणि आज माझी माहेरची सासूची सर्व माणसं मला भेटली आणि त्यानिमित्ताने आज मला गावी येण्याचा योग मिळाला. सहसा माझं येणं कमी असते, पण आज माझे जावई मुलगी तेही कार्यक्रमात सहभागी झालेले आहे. त्याच्यावर मी त्यांचं धन्यवाद मानते. अतिशय भावनिक ह्या काकू आमच्या इथे झाल्या आणि खूप म्हणजे ही महत्त्वाची गोष्ट आहे की आपण सर्वजण एकत्र येतो आणि हा कार्यक्रम साजरा करतो. आणि हा कार्यक्रम साजरा करताना आपले सर्व नातेवाईक इथे सगळे एकत्र येतात, सगळ्यांच्या गाठीभेटी होतात. हा जो एक आनंद आहे हा परमोच्च आनंद असा मानला जातो आणि त्यामुळे थोड्याशा का होईना पण ह्या काकू भावनिक झाल्या. अतिशय खूप खूप उत्तम प्रकारे हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही साजरा केलात. लक्ष्याची मोठी दिदी जी तिने 3 दिवस इकडे धांगडधुंगाना जो काही एन्जॉय केला आहे, हळद म्हणा, पुण्यवचन म्हणा, काल वरात म्हणा आणि त्याच्यानंतर हळदीला जो काही डान्स केला आहे, अतिशय सुंदर प्रकारे एन्जॉय केलेला आहे. नमस्कार, माझं नाव भक्ती कांदळगावकर. माझ्या भावाची जी मुंज झाली त्याचं स्टार्टिंगपासूनचं जे प्रिपरेशन लिस्ट काढणं हे सगळं करताना खूप छान वाटलं. पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स घेतला आहे, एवढी सगळी स्टार्टिंगपासून तयारी करणं. त्याच्यानंतर पाहुणे वगैरे यायला चालू झाल्यानंतर त्यांचं सगळं, त्याच्यानंतर जेव्हा विधी चालू झाले, पुण्यवचन झालं, हळद झाली, मुंज झाली, आज सत्यनारायणाची पूजा झाली, या सगळ्यामध्ये सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. सगळ्यांना खूप छान वाटलं मुंजीला येऊन आणि असंच सगळ्यांनी या परत. थँक्यू. इच्छा होती की आनंदाची माझ्या नातवाची मुंज होती. त्याच्यानंतर का लग्नाचा का मला साध्य होता नाही. इच्छा होती माझी मुंज करून 4 माणसं माझी येऊन असंच बाळगोपाळ ते व्यवस्थित होऊन सगळं कार्य पाठी पडत. कशी झाली ती चांगली झाली. मुंज बरी झाली. चांगली झाली. आनंद झालं. बरं वाटलं माका. माझं आडनाव गुजराती आहे. मी गुजराती नाही आहे, मी सोनारच आहे. तर 3 दिवस आम्हाला खूप मजा आली. आम्ही मुंबईवरून आलो. आता उद्या भराडी देवीची पण जत्रा आहे आमच्या गावची, ती आम्ही करून 2 दिवसांनी आम्ही मुंबईला जाऊ. आम्हाला इथे खूप धमाल आली. आमचं जवळजवळ घरातली माणसं 40 ते 45 आले. प्रत्येकजण जबाबदारीने इथे उपस्थित राहिला. प्रत्येकाने आपापली कर्तव्य पार पाडली आणि खूप खूप आशीर्वाद दिले. बटूला खूप खूप आशीर्वाद दिले आणि खूप धमाल केली, मजा मस्ती आणि खूप छान. तर या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे तो पाहायला विसरू नका. तो फॉरवर्ड करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.
सबस्क्राईब करा चॅनल आणि खूप धमाल करा आणि प्रत्येक आपल्या घरातल्या परिवारापर्यंत हा व्हिडिओ आहे जो पोचवा. धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव संगीता संतोष कांदळगावकर. आज मुलाची माझ्या मुंज झाली, त्यात मी खूप खुश, म्हणजे हेच नाही, माझ्याकडे असं शब्दच नाही तेवढे बोलायला. सोहळ्यासाठी मला 2-3 महिने तयारी करावी लागली. कलर काढण्यापासून सगळं साफसफाई, आमंत्रण देण्यापासून सगळं हे करण्यापासून मला 2 महिने लागले. त्यात एवढं आता आनंद वाटतोय ना, तर कमी बोलूच शकत नाही. शब्दात काय सांगू शकत नाही. धन्यवाद. कसं घेऊया, कसं घेऊ? कांदळगाव, कोकणात माझं गाव, कांदळगाव, कोकणात माझं गाव, कांदळगाव. हुर्रे हुर्रे हुर्रे. कोकणात माझं गाव, कांदळगाव. कोकणात माझं गाव, कांदळगाव. कोकणात माझं गाव, कांदळगाव. हिप हिप हुर्रे. खुशबू लुटा दे, कहाँ खुली हाँ खुली, ज़रा बता दे, अब उसका पता दे, जरा मुझको बता